सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहोत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जे तुमच्या मनात प्रश्न येतात ते सर्व प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर मग कोणकोणत्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत की पहिला आहे फॉर्म कुठं भरावा, दुसरा आहे प्रवर्गानुसार कॅटेगरीनुसार कोणकोणत्या ठिकाणी जागा येतं, त्याच्यानंतर किती ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येतो, फक्त ॲग्रिकल्चरच दाखवत आहे, आणि एक पाचवा मी ॲड करणार आहे की फॉर्म भरताना तुमच्याकडून ही चूक हमखास होणार आहे, तर तो एक आपल्याला ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्याच्यामुळं बघा, हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आलं का लक्षात? व्हिडिओ मोठा होईल पण या सगळ्या गोष्टीचं मी आज तुम्हाला इथं तुमचे जे प्रश्न होते त्याचं उत्तर मी इथं देईल. ओके, सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, ते लाईकचे बटन आहे ना, त्याला काही पैसे लागत नाही, ते लाईक करून द्या. आणि जर तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात तुम्ही, पण तुम्हाला माहिती आहे की मी हे सबस्क्राईब केलं नाही, तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून द्या. लाईक करा मित्रांनो, त्याला एकही रुपया लागत नाही, फक्त एक लाईक करा. ओके, चला आता जास्त वेळ घेत नाहीये, व्हिडिओ स्टार्ट करू आपण. ओके, पहिला आता हे ज्या गोष्टी माहिती आहे तिथं लगेच तुमचा वेळ घेणार नाही. पहिलं माहिती आहे आपल्याला फॉर्म कधी भरायचा, तो हे 14 सप्टेंबरपासून चालू झालेले आहेत आणि 3 ऑक्टोबर याची शेवटची डेट आहे. तर हे तुम्हाला फॉर्म भरण्याचंही माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर कोणती वेबसाईट आहे, तर ही वेबसाईट सुद्धा इथं दिलेली आहे. www.krishi.maharashtra.gov.in ही वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. आलं लक्षात? हे तुम्हाला माहिती आहे. आता महत्त्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला चौथा पॉईंट सांगितला आहे, सर फक्त ॲग्रिकल्चर दाखवत आहे. काही जणांनी मला असे SMS सुद्धा टाकले, स्क्रीनशॉट सुद्धा पाठवलेले आहेत. आलं लक्षात? सर फक्त इथं ॲग्रिकल्चर दाखवत आहे, आम्ही त्याला इलिजिबल नाही का? तर हा तुमचा एक प्रश्न आहे. तर बघा, हे कृषी सेवक याची शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे ती आपल्याला बघायची आहे. आता वेतन वगैरे थोडं माहिती आहे. बघा, संविधानिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका म्हणजे मित्रांनो डिप्लोमा, म्हणजे कृषी डिप्लोमा किंवा पदवी, किंवा काय म्हटलंय पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन, किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता, म्हणजे जसं MSc ॲग्रिकल्चर असेल, PhD असेल ॲग्रिकल्चरमध्ये, तर यापेक्षा शैक्षणिक उच्च अर्हता ही याने इथं दिलेली आहे. मग प्रश्न पडलेला आहे की सर मग बाकीच्या ज्या अलाइड ब्रँचेस आहेत, जसं BSc हॉर्टिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर तुमचं ज्या काही आपल्या फूड सायन्स, ज्या सर्व काही बाकीच्या ब्रँचेस आहेत, हे इलिजिबल नाहीत का? प्रश्न मार्क तुमच्या मनात तयार झालेला आहे. बऱ्याच जणांनी तुम्हाला विचारलेला आहे, प्रश्न तयार झाला की सर आम्ही काही इलिजिबल नाही का, फक्त तिथं ॲग्रिकल्चरच दाखवत आहे. तर एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या. आता काय केलं याने, फक्त कृषी डिप्लोमा आणि पदविका. तर पदविकामध्ये काय म्हणले, कृषी विषयामधील म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? कृषी विषयामधीलच म्हटलेलं आहे तिथं, म्हणून त्याने ॲग्रिकल्चर दाखवलेलं आहे. ओके, आणि यात अजून एक त्यांनी सांगितलं की बा शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत. म्हणजे जसं MPSCला आपण शेवटच्या वर्षी असलं तिथं अप्लायड म्हणून टाकू शकतो, पण इथं नाही चालणार तसं. आणि इथं अजून एक पॉईंट जो महत्त्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो की उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्हतेशिवाय अर्ज करणारे उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे त्याचं सरळ म्हणणं आहे की बा कृषी, BSc ॲग्रिकल्चर या विषयामध्ये जर पदवी असेल, आलं का लक्षात, पदवी असेल तरच आम्ही त्याला इलिजिबल असं पकडू, किंवा इलिजिबल तो राहील असं याच्यातून आपल्याला माहितीतून प्राप्त होतं की बा या जी काही त्यांनी शैक्षणिक अर्हता दिली याच्यामधून. मग सर आमचं कसं, तर बघा आता मग हे BSc आता 2019 ते 18 ज्या काही ॲड झाल्या होत्या, तर याच्यामध्ये हे म्हणजे मी जे बाकीचे तुम्हाला आता अलाइड वगैरे सांगितले होते की बा BSc फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग वगैरे हे सुद्धा क्वालिफाय होतं. तर तिथं काय केलं होतं, कृषी केलं होतं, ॲग्रिकल्चर, आणि साईडनं ज्या वेगवेगळ्या आपल्या समतुल्य अर्हता आहेत त्या सगळ्या दिल्या होत्या, त्या आपल्याला सिलेक्ट करायचं होतं. आता जस्ट उदाहरण देतो, याच वर्षीचं आपण विस्तार कृषी अधिकाऱ्याचे फॉर्म भरले, आणि विस्तार कृषी अधिकाऱ्याचे फॉर्म भरताना आपल्याला कृषी आणि त्यांनी समतुल्य अर्हता हा शब्द वापरलेला होता. मित्र, काय वापरला होता? समतुल्य अर्हता. समतुल्य अर्हता म्हणजे काय, तर याच्यासोबत ज्या काही आपल्या बाकीच्या ब्रँचेस आहेत, अलाइड ब्रँचेस आहेत ॲग्रिकल्चरच्या, त्या सुद्धा याच्यात अंतर्भूत आहे असं तिथं नमूद केलेलं होतं. ओके, पण इथं केलेलं नाही. तर मग सर आता आम्ही काय करायचं, फॉर्म भरायचा का नाही? ओके, पहिला प्रश्न त्यांच्या याच्यात येतो. तुम्हाला तर फॉर्म भरायचा आहे, नंतर जे काय होईल ते समोर बघता येते. पण माझं असं सजेशन्स राहील की तुम्ही कम्युनिकेशन्स करा, जे आपले कृषी आयुक्तालय आहेत त्यांच्यासोबत मेल किंवा बाकीच्या यानं तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन्स करा, आणि तिथं याचा उगाडा नक्कीच होईल. म्हणजे कम्युनिकेशन्स करायचं म्हणजे काय की त्यांना एक तर विचारून घ्या, म्हणजे एक तर ते क्लिअर करतील की बा कृषी या विषयामध्ये सगळेच आलंय, एक तर असं क्लिअर करतील, नाही तर ते स्पेसिफिक सांगतील की बा फक्त याला BSc ॲग्रिकल्चरच पात्र आहे. पण तुम्ही म्हणसाल असं जर त्यांनी केलं तर
शासनाचा जी आर आहे, शासनाचा जी आर, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की बाबा ॲग्रिकल्चर आणि त्याच्या ज्या काही अलाइड ॲग्रिकल्चर आहेत आणि त्याच्यासोबत ज्या काही अलाइड ब्रँचेस आहेत त्याला फॉर एक्झाम्पल EFOला सुद्धा ॲग्रिकल्चर आणि त्याच्या अलाइड ब्रँचेस असतात. जसं आपण IBPS त्याची एक्झाम घेते त्याला सुद्धा असतात. मग याच्या आधी सुद्धा झालेले आहेत ना, याच्या आधी सुद्धा 2019 मध्ये काही आहेत, काही नाही, भरपूर आहेत जे कृषी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, BSc फॉरेस्ट येतं, BSc हॉर्टिकल्चर आहे, ते आता लागलेले आहेत, सध्या ते वर्किंगमध्ये आहेत. तर एकदा फक्त काय करायचं आहे तुम्हाला, वेळ आहे, फॉर्म भरण्याची गडबड करू नका, वेळ आहे अजून आपल्याला पुढचा पूर्ण आठवडा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करा, कम्युनिकेशन्स करा. कम्युनिकेशन्स कोणासोबत करायचं, तर याची होल अँड सोल जबाबदारी असते कृषी आयुक्तालयाची. तुम्ही कृषी आयुक्तालयात कम्युनिकेशन्स करा, त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करा. तुम्ही काही जाऊन तिथं भेटू शकता, त्यांना विचारू शकता, सर हे काय म्हणजे फक्त आम्हाला ॲग्रिकल्चरच दाखवत आहे. त्यांनी सांगितलं जर ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही असं कन्सिडर करतो की सर्वच समतुल्य येतील त्याच्यामध्ये, तर काही प्रॉब्लेम असणार नाही आहे, अलग लक्षात. पण जर मग उद्या फॉर्म तुम्ही भरून म्हणजे फॉर्म फिलअप केले, उद्या परीक्षा दिल्या आणि जर उद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर त्यांनी हे केलं की फक्त आम्ही इथं सांगितलं की बा जे कृषी विषयातील पदवी आहे तेच आम्ही फक्त इथं हे करू, बाकीचे करणार नाही, तर मग त्यावेळेस प्रॉब्लेम नको व्हायला. त्याच्यामुळे आता सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले सगळ्यांनी, तर नक्कीच तुमचा याच्यावर काहीतरी पर्याय याच्यावर येईल. पर्याय म्हणजे एक तर ते एखादं लेटर वगैरे हे करून काहीतरी याच्यावर तुम्हाला ते सोल्युशन्स देतील. त्याच्यामुळे हा बेस्ट वे आहे. त्याच्यामुळे 2-4 दिवस अजून तुम्ही फॉर्म भरू नका. ॲग्रिकल्चरवाले ते भरू शकतात, पण बाकीच्या ज्या काही ब्रांचेस आहेत तर त्यांच्यासोबत सांगाल मी ही बाकीचा 2019 वगैरे मध्ये काही कशी शैक्षणिक अर्थ वगैरे होते ते बघून मी ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला वगैरे टाकतो, अलग लक्षात. म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम होतो इथं सॉल्व्ह होईल. तुम्हाला कम्युनिकेशन्स करायचं आहे त्यांच्यासोबत, आणि कम्युनिकेशन्स करताना आपल्याला माहिती आहे आपलं जे काही लेटर्स असेल ह्या असं लिगली तुम्ही लेटर्स वगैरे किंवा ईमेल वगैरे करून त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून ते याचा जे काही खुलासा तुम्हाला करायचा तो खुलासा करू शकता. अशा पद्धतीनं हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, अलग लक्षात. दुसरी गोष्ट आता हे तुम्हाला सांगायचं आहे की इथं ॲग्रिकल्चर वगैरे फक्त ॲग्रिकल्चरच येत आहे, बाकी साईडनं कोणतेही ऑप्शन्स येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन्स करून हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर येते किंवा ज्यांचा कृषी डिप्लोमा येते फॉर्म भरू शकतात, नो प्रॉब्लेम. ओके, थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट 2च मिनिटं घेतो, बाकीचे सर्व गोष्टी तुम्हाला सांगतोय. सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म हे आपलं ॲप आहे आणि त्याच्यावर कृषी सेवक, विस्तार कृषी अधिकारी आणि कृषी सेवक आणि ग्रामसेवकसाठी टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे. तर तुम्हाला जर या टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर आपला ॲप डाउनलोड करायचं, सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म. ओके, जास्त वेळ घेत नाही आहे, थोडंसंच. आणि हे बघा याची टेस्टसुद्धा बायलँग्वेज दिली आहे, महाराष्ट्रातली पहिली टेस्ट आहे जी बायलँग्वेज आहे, दोन्ही भाषामध्ये आहेत. आणि IBPS 5 ऑप्शन्स आपल्याला विचारणार आहेत, त्याच्यामुळे 5 ऑप्शन देऊन त्याच पद्धतीनं त्याची काठाने पातळी तुलेली आहे. लक्षात घ्या, आपला सिलेबस आपण जो दिलेला आहे तो तर करायचाच आहे, पण थोडे वेगळेही प्रश्न राहण्याचे, वेगळे म्हणजे त्याच्याशी निगडीत थोडे चांगले प्रश्न राहण्याचे, कारण IBPS माहिती आहे काठान्य पातळीसाठी ओळखलं जाते. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरच्या क्वेश्चन्सवर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, अलग लक्षात. आणि सगळं सिलेबस कव्हर म्हणजे आता हिल डेव्हलपमेंट आपल्याला ते आहे, तोही प्रश्न दिलेला आहे, तर सगळं आपण या टेस्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर त्याच्यासाठी माझा नंबर सुद्धा आहे 95272026. नेक्स्ट आहे फॉर्म भरताना, आता ज्याने कोणी भरले असतील किंवा जे समोर भरणार आहेत त्यांनी लक्ष द्यायचं आहे. काय, फॉर्म भरताना तुम्हाला डिक्लेरेशन्स द्यावे लागेल. जर हे डिक्लेरेशन्स दिलं नाही तर तुमचा फॉर्म कॅन्सल होईल, अलग लक्षात. आणि डिक्लेरेशन्स हे फक्त इंग्रजीमध्येच तुम्हाला द्यायचं आहे. आता लक्षात घ्या, फॉर्म भरताना कोणीही भरवते फॉर्म, तुम्हाला हे करायचं काय, एक ब्लँक पेज घ्यायचा, लाइनिंगवाला नाही, आणि त्याच्यावर हे डिक्लेरेशन इंग्लिशमध्ये लिहायचं आणि त्याच्या खाली तुमची सिग्नेचर करायची. काय करायची, सिग्नेचर करायची आहे, आणि हे तुम्हाला अपलोड करायचं. जर हे केलं नसेल तर तुमचा फॉर्म कन्सिडर होणार नाही. भरपूर अभ्यास करायचा आहे, 4 वर्ष झाले 3 वर्ष झाले वाट पाहून अभ्यास करत आहात, पण एक चूक तुमची फॉर्म भरायची, एक चूक तुमची तुम्हाला त्या लिस्टमधून बाहेर करणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचं काय करा तुम्ही लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, डिक्लेरेशन फॉर्म भरायचाच आहे तुम्हाला, आणि तो मराठीत लिहायचा नाही, इंग्लिशमध्येच. ही गोष्ट लक्षात घ्या. इथं सांगितलंय वर नमूद केलेल्या घोषणापत्र उमेदवारांना हस्तलिखित स्वतः हस्तलेखानं लिहायचं, लिहून फक्त इंग्रजी भाषेत लिहिलेले असावे. घोषणापत्र इतर कोणत्याही भाषेत लिहिलेले किंवा अपलोड केलेले असल्यास त्या उमेदवाराचा अर्ज वैध मानला जाईल, म्हणजे तुमचा अर्जच तिथं कॅन्सल होईल. काय फायदा आहे 3 वर्ष अभ्यास करून, हे साधी जर चूक केली तुम्ही तर. मग ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची मित्रांनो. ओके, नेक्स्ट आता तुम्हाला अजून दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये उमेदवारीचं जर तुमचे फायनल सिलेक्शन झालं तर कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला, तर परीक्षासाठी केलेल्या ऑनलाईन आवेदनाची पत्राची छायांकित प्रत, म्हणजे तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या फॉर्मची एक प्रिंट भेटणार आहे, ती प्रिंट सेव्ह करून मेलला पाठवा. अजून बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी ती पाठवून द्या, कारण ती तुम्हाला कामात येणार आहे ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. ओके, दुसरी गोष्ट शैक्षणिक अर्थाची बाबतची कागदपत्रे. आता शैक्षणिक अर्थाचं तिथं BSc कृषीच सांगितलं असेल तर तीच लागतील,
जी तो आपण तिथं हे केलेलं आहे तर तेच. तर उद्या काय होऊ शकतं, जर तुम्ही असा फॉर्म भरला, फॉर एक्झाम्पल कसा तुमचं BSc हॉर्टिकल्चर आहे आणि तुम्ही BSc कृषी म्हणूनच फॉर्म भरला, तर उद्या ते तुम्हाला तिथं ऑब्जेक्शन्स किंवा क्वेश्चन्स रेज होऊ शकतो की तुमचं कृषीमध्ये नाही आहे, BSc उद्यानविद्यामध्ये आहे तुमचं, तर असं ते प्रश्न निर्माण करू शकतात. त्याच्यामुळे मी सांगितलं की पहिलं तुम्ही कम्युनिकेशन्स करा, ते तुम्हाला काय येतं ते सांगतील. BSc ॲग्रिकल्चर आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. नंतर संगणक परीक्षा उत्तर न असल्याचे प्रमाणपत्र. आता हा एक बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की बा MSCIT सर्टिफिकेटचं कसं करायचं सर. एक गोष्ट लक्षात घ्या, आता काय म्हणतील सर आम्ही सध्या नाही आहे पण तिथं यस करावं लागलो, कोणतंच डॉक्युमेंट ते अपलोड करायला सांगत नाही सध्या, म्हणजे तुमचं BScचं ॲग्रीचं हे ते नंतरच व्हेरिफिकेशन करणार आहे. सध्या फक्त ते यस करून घेतील आपल्याकडून. जर तुम्ही त्याला आत्ता यस केलं मित्रांनो, आत्ता यस केलं, आत्ता यस केलं याचा अर्थ होतो की तुमच्याकडे ऑलरेडी हे फॉर्म भरण्याच्या आधी ऑलरेडी तुम्ही कम्प्युटर म्हणजे MSCIT किंवा अदर जे कोर्सेस येतं ते तुम्ही पास झालेले आहात. आणि मग ज्यावेळेस तुम्ही हे प्रमाणपत्र त्यांना देसाल, अलग लक्षात, आणि हे जर प्रमाणपत्र नंतर जर तुम्हाला भेटलं तर मात्र अजूनही प्रॉब्लेम होऊ शकतो. तिथून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्समधून ते एक त्रुटी काढू शकतात, कृतीने तुमची त्रुटी काढू शकतात. त्याच्यामुळे इथेही लक्ष द्या. त्याच्यानंतर शुल्क भरण्या केलेल्या पावती, म्हणजे आपण जी काही फी भरणार होतो त्याची रिसिप्ट राहणार आहे. घाईघाईत आपण काही गडबड असते आपण ती सेव्ह नाही करत किंवा कुठंतरी सेव्ह करून ठेवतो, तर तीही तुम्हाला सेव्ह करायची आहे. आणि अर्जत नमूद केल्यापर्यंत जात प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, इतर आवश्यक कागदपत्र तुम्हाला लागतील. तर हे एक आहे, हे एक तुमचा सॉल्व्ह होईल प्रश्न. त्याच्यानंतर फॉर्म किती ठिकाणी भरता येईल मित्रांनो, तर फॉर्म तुम्हाला एकाच विभागात, आपल्याला माहिती आहे की आता इथं 8 विभाग आहेत, या 8 विभागापैकी कोणत्याही एकाच विभागात तुम्हाला फॉर्म भरता येईल. जर तुम्ही प्रयत्न केला दुसऱ्या विभागात फॉर्म भरण्याचा, तर पहिला फॉर्म कॅन्सल होईल तुमचा, अलग लक्षात, पहिला फॉर्म कॅन्सल होईल. त्याच्यामुळं तुम्ही कोणत्याही एकाच विभागात तुम्ही फॉर्म भरू शकता. आलं लक्षात, याच्यात काही कन्फ्यूज नाही आहे. ओके, एकाच विभागात दुसरा जर फॉर्म भरला तर पहिला कॅन्सल होईल, ऑटोमॅटिकली तुमचा पहिला फॉर्म कॅन्सल होऊन जाईल. तर हे एक तुम्हाला इथं लक्षात आलं आहे. त्याच्यानंतर आता तुमचा एक जो मी प्रश्न घेतला, प्रवर्गानुसार जागा, अलग लक्षात, प्रवर्गानुसार जागा ह्या बघणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार हो की तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे. आता प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत मित्रांनो. आता बघा इथं 3 गोष्टी लक्षात घ्यायची. पहिली गोष्ट, अलग लक्षात, पहिली गोष्ट की बा ज्या जागा आहेत त्या सर्वांसाठी, म्हणजे सर्वांसाठी जागा आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे पेसाच्या जागा आहेत, आणि पेसामध्ये मग 2 पार्ट पडतात. एक टोटली पेसा, म्हणजे टोटली पेसा ज्या अनुसूचित जमातीसाठी असतात, ज्या अनुसूचित जमातीसाठी असतात, आणि पेसाचा दुसरा एक पार्ट पडतो, तो असतो तुमचा अनुसूचित जमाती व्यतिरिक्त, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त. तर असे 2, तर अनुसूचित पेसामध्येच अनुसूचित जमाती व्यतिरिक्त ह्या जागेमध्ये आपण सुद्धा इलिजिबल आहे, अलग लक्षात, आपण सुद्धा याला इलिजिबल आहे. तर आता बघा जागा कुठं कुठं दिलेल्या आहेत. बघा आपल्याला माहिती आहे 8 कृषी सहसंचालक विभाग आहेत. ठाणेमध्ये, कोल्हापूरमध्ये, पुणेमध्ये, औरंगाबादमध्ये, लातूरमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, अमरावतीमध्ये आहे आणि नागपूरमध्ये आहेत. ओके, आता ठाणेमध्ये जनरलच्या जागा किती येतं, ठाणेमध्ये 47 जागा आहेत जनरलच्या, कोल्हापूरला 36 जागा आहेत, पुण्याला 1च जागा आहे, अलग लक्षात. त्याच्यानंतर औरंगाबादला 16 जागा आहेत, कुठं कमी जास्त होऊ शकते, अलग लक्षात. औरंगाबादला 16 जागा आहेत, लातूरला 24 जागा आहेत, नाशिकला 31 जागा आहेत, अमरावतीला 31 जागा आहेत आणि नागपूरला 36 जागा आहेत. ह्या जनरल जागा आहेत. जनरल म्हणजे याच्यात कोणाचंही रिझर्वेशन्स नाही. तुम्हाला जर टॉप असले, सपोज आता अनुसूचित जमातीचा म्हणजे SC कॅटेगरीचा स्टुडंट असेल आणि त्यानं 140 150 मार्क घेतले, तर तो डायरेक्ट या जागेत बसणार. कुठं, या ओपन जनरलच्या जागेत, अलग लक्षात, तो डायरेक्ट इथं बसणार. ह्या जागा कोणासाठी रिझर्व नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. ह्या काही जागा आहेत ह्या कोणासाठीही रिझर्व नाहीत, अलग लक्षात, ह्या जागा कोणासाठीच रिझर्व नाहीत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर बघा ह्या जागा आहेत, तर मग तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा फॉर्म भरताना ह्या जागेचाही थोडा विचार करा ना रे मित्रांनो. म्हणजे ह्या जागा कुठं येतं, तर या जागेचाही थोडा मित्रांनो, ह्या जागा म्हणजे ह्या ओपनच्या जागेचाही थोडा विचार करायचा जर अभ्यास असेल तर. ओके, दुसरं EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन्स येतं. तर ठाणेमध्ये 11 येतं, कोल्हापूरमध्ये 7 येतं, पुणेमध्ये 6 येतं, औरंगाबादमध्ये 9 येतं, त्याच्यानंतर लातूरमध्ये 5 येतं, नाशिकमध्ये 10 येतं, अमरावतीमध्ये 13 येतं आणि नागपूरमध्ये 11 येतं. आता तुम्ही म्हणसाल सर अमरावतीमध्ये तर 11च येत नाही, 11 + 2 कोणत्या आहेत का माहीत, ज्या पेसामध्ये ज्या अनुसूचित जमातीसाठी सोडून, म्हणजे अनुसूचित ST कॅटेगरीसाठी सोडून ज्या आहेत त्याच्यातल्या 2 जागा याच्यात ॲड होतील ना रे बा, म्हणून ही संख्या तुम्हाला 11 + 2 13 इथं झालेली आहे, आलं लक्षात. तर ह्या EWS कॅटेगरीसाठी झाल्या आहेत. त्याच्यानंतर OBC, अलग लक्षात, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यासाठी त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. तर त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला काय टाईप करायचं आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी, तर त्याचं करायचं आहे कृषी सेवक 02 असं टाईप करा, तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल येऊन जाईल, किंवा मला व्हॉट्सअपला आहे करा, मी लिंक पाठवतो. ओके, त्याच्यानंतर ओबीसी ज्या काही जनरल्स आहेत त्यामध्ये 12 ठाणेमध्ये आहेत, कोल्हापूरला 22 आहेत, पुणेमध्ये 21 आहेत,
औरंगाबादमध्ये 18 आहेत, त्याच्यानंतर लातूरमध्ये 15 आहेत, नाशिकमध्ये 15 आहेत, अमरावतीमध्ये 4 आहेत आणि नागपूरमध्ये 34 आहेत. तर यांनी काय करायचं, हे जे येतात तर यांनी इकडल्या जनरल जागेचाही विचार करायचा सिलेक्ट करताना. एससी अनुसूचित जातीमध्ये जर विचार केला, ठाणेमध्ये 6 येतं, त्या कोल्हापूरमध्ये 4 येतं, पुणेमध्ये 14 जागा येतं. लक्षात घ्या एससी कॅटेगरीसाठी, अनुसूचित जातीसाठी. त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये 7 येतं, लातूरमध्ये 1च आहे, नाशिकमध्ये 10 येतं, त्याच्यानंतर अमरावतीमध्ये 4 आहेत आणि नागपूरमध्ये 16 येतं. अलग लक्षात. हे झाले येतं जागा प्रवर्गानुसार. अजून तुम्हाला सांगतो आणि नंतर सांगतो तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे. ओपन महिला जागा येतं. या ओपन महिलांसाठी म्हणजे ह्या जागा कोणत्याही कॅटेगरीसाठी राखीव नाही. जसं मी तिथं ज्या पद्धतीनं सांगितलं किंवा तिथं दुसऱ्या कॅटेगरीवाल्याला जर जास्त मार्क पडले की त्या डायरेक्ट त्या जागा घेऊ शकतात, तसं ओपन महिलाच्या जागा असतात ज्यांना जास्त मार्क पडले की त्या काय करू शकतात, डायरेक्ट ह्या जागा काय करू शकतात, इथं घेऊ शकतात. ओके. तर नागपूरमध्ये ओपन महिलाच्या 40 येतात, ठाणेमध्ये 37 आहेत, कोल्हापूरमध्ये 32 आहेत, अमरावतीमध्ये 29 आहेत, नाशिकमध्ये 28 आहेत, लातूरमध्ये 23 आहेत, औरंगाबादमध्ये 15 आहेत, पुणेमध्ये 8 आहेत. त्याच्यानंतर ओबीसी महिलाच्या नागपूरमध्ये 33 आहेत, कोल्हापूरमध्ये 21 आहेत, पुण्यामध्ये 20 आहेत, औरंगाबादमध्ये 17 आहेत, नाशिकमध्ये 13 आहेत, लातूरमध्ये 13 आहेत, ठाणेमध्ये 10 आहेत, अमरावतीत 2च आहेत. ओके. नेक्स्ट आहेत आपण ईडब्ल्यूएस फिमेलच्या अमरावतीमध्ये 13 आहेत, नागपूरमध्ये 12 आहेत, ठाणेमध्ये 9 आहेत. त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमची जी काही प्रवर्ग आहे त्यानुसार त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला सगळीच PDF वगैरे पाहायची काही गरज पडणार नाही. कोल्हापूरमध्ये आणि तुम्हाला वाटत असेल काही कमी जास्त याच्या जागा आहेत ते कमेंट्समध्ये टाका, मी नक्कीच त्याच्यात करेक्शन्स करेन. कोल्हापूरमध्ये 8 आहेत, नाशिकमध्ये 8 आहेत, औरंगाबादमध्ये 7 आहेत, लातूरमध्ये 6 आहेत आणि पुण्यामध्ये 5 आहेत. आता सपोज ही EWS महिला आहे आणि हिला जर 150 मार्क पडले असं समजू, तर ती काय करेल, ओपनची जी तिकडली जागा आहे तर ती घेईल. अलग लक्षात. ती जर टॉपमध्ये असेल तर ओपनची तिकडली जागा घेईल, ती ओपनची महिलाची जागा घेईल. अलग लक्षात. म्हणजे तुम्हाला तो एक चान्स राहते. आपले कॅटेगरीची जागा प्लस ओपन महिला किती जागा आहेत ते तुम्हाला चान्स राहतो. ओके. त्याच्यानंतर SC म्हणजे अनुसूचित जाती, नागपूरमध्ये 16 आहेत, त्याच्या पुण्यामध्ये 16 आहेत, नाशिकमध्ये 9 आहेत, औरंगाबादमध्ये 8 आहेत, ठाणेमध्ये 6 आहेत, कोल्हापूरमध्ये 4 आहेत, लातूरमध्ये 2 आहेत, अमरावतीमध्ये 2 आहेत. नेक्स्ट भजक. आता भजकचं जे येतं तर हे बघा, तर ह्या ज्या ब्रॅकेटमधल्या आहेत मित्रांनो तर त्या महिला प्रवर्गासाठी येतं आणि ह्या ज्या ब्रॅकेटच्या बाहेर आहेत तर त्या येतं पुरुष उमेदवारासाठी. अलग लक्षात. आता बघा भजकमध्ये इकडं 8 येतं आणि इकडं 7 येतं नागपूरमध्ये. अलग लक्षात. ब्रॅकेटमध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या महिलांसाठी राखीव येतं. ओके. आणि इकडं ब्रॅकेटच्या बाहेर त्या पुरुषांसाठी येतं. अमरावतीमध्ये इकडं 5 येतं आणि इकडं 3 येतं, म्हणजे 5 पुरुष 3 महिला. औरंगाबादमध्ये 4 आणि 2 आहेत, पुण्यामध्ये 4 आणि 3 आहेत, नाशिकमध्ये 3 आणि 2 आहेत, लातूरमध्ये 2 आणि 1 आहे, कोल्हापूरमध्ये 2 आणि 2 आहेत, ठाणेमध्ये 2 आणि 1 आहे. ओके. आता त्याच्यानंतर भज ड मध्ये जर विचार केला, नागपूरमध्ये 3 आणि 3 आहेत. अलग लक्षात. तर ह्या ब्रॅकेटमधली जागा या महिलांसाठी येतं. ठाणेमध्ये 2 आणि 1 आहे, अमरावतीमध्ये 2 आणि 1 आहे, कोल्हापूरमध्ये 2 आणि 1 आहे, नाशिकमध्ये 1 आणि 1 आहे, पुण्यामध्ये 1 आणि 1 आहे. ओके. नेक्स्ट आहेत भज ब मध्ये काय येतं, नागपूरमध्ये ब मध्ये 3 आणि इकडे 4 आहेत, लातूरमध्ये इकडे 2 आणि 1 आहे, ठाणेमध्ये 2 आणि 1 आहे. आता कधी कधी तुम्हाला वाटेल ह्या जागा सर, तर मी तुम्हाला सांगितलं की ज्या काही पेसाच्या जागा आहेत, पेसामध्ये 2 येतात, एक स्पेशली अनुसूचित जमातीसाठी म्हणजे ST वर्गासाठी, काही जागा आहेत त्या अनुसूचित ज्या काही म्हणजे ST कॅटेगरी व्यतिरिक्त त्या जागा आहेत, तर त्याच्यातल्या जागा 1-1, 2-2 जागा आलेली आहेत त्याच्यात, तर त्याही सुद्धा याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत. नाशिकमध्ये 2 आणि 1 आहे, लातूरमध्ये 1 आणि 1 आहे, औरंगाबादमध्ये 1 आणि 2 आहे, अमरावतीमध्ये 1 आणि 1 आहे, कोल्हापूरमध्ये 1 आणि 2 आहेत. ओके. नंतर विमाप्र याच्यासाठी जनरल आणि याच्या महिलांच्या नागपूरमध्ये 3 आणि 3 आहेत, लातूरमध्ये 1 आहे, औरंगाबादमध्ये 1 आहे, महिलांसाठी नाही आहे, पुणेमध्ये 0, ठाणेमध्ये 0, अमरावती 0, नाशिक 0, कोल्हापूर 0. अलग लक्षात. तर ह्या झाल्या आहेत मित्रांनो तुमच्या जागा, म्हणजे तुमच्या प्रवर्गानुसार कोणकोणत्या जागा आहेत. आणि अजून तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर याची PDF मी आपल्या टेलिग्रामला चॅनलला टाकतो, ज्याच्यात एक सगळ्या विभागाच्या जागा मी एकाच याच्यात तुम्हाला ह्या केलेल्या आहेत. बघा, तर ह्या सगळ्या याच्या जागा मी एकाच याच्यात तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं सांगतो अमरावती. आता अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदसंख्या 156 सांगितली आहे, पेसामध्ये सांगितलेली आहे ती बघा, इथून तुम्हाला टोटल 49 दिसते. आणि हे जे पेसा अनुसूचित म्हणजे अनुसूचित जमाती व्यतिरिक्त ज्या पेसाच्या आलेल्या त्या 22 आहेत तिथं, त्याच्यामुळे इथं बघा, इथं तुम्हाला आता 2 जागा आल्या आहे का नाही, इथं 2 जागा वाढल्या EWSला,
इथं ओबीसीला एक जागा वाढलेली, इथं अनुसूचित जातीला एक जागा वाढली म्हणजे एससी कॅटेगरीला, तर ह्या जागा सुद्धा आपण इलिजिबल याला असतो. ओके, आता जो एक तुमच्या समोर यक्ष प्रश्न पडलेला आहे ते सर फॉर्म कुठं भरायचा. मित्रांनो, जर तुम्ही जागेचं अनालिसिस केलं, हे आपण जर जागेचं अनालिसिस केलं तर नक्कीच एक ट्रेंड आहे जो तुम्हाला सांगतो. जनरली जिथं जागा जास्त तिथं फॉर्म जास्त, हा एक ट्रेंड आहे. जिथं जागा जास्त दिसतात ऑब्विसली तिथं फॉर्म जास्त जाणार त्या पर्टिक्युलर त्या कॅटेगरीचे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो इथं, तर फॉर एक्झाम्पल आपण जर ओबीसी मध्ये बघू, ओबीसी मध्ये सर्वात जागा जास्त कुठे येतं, त्या तुम्हाला 22 जागा दिसत आहेत कुठं, कोल्हापूरला. ओके, मग ह्याच्यात काय होईल की इकडं जास्त फॉर्म ओबीसीचे येण्याचे चान्सेस राहतात, कारण जागा जास्त आहेत त्यांचं म्हणणं आलं लक्षात. आणि दुसरी गोष्ट अजून फॉर्म कुठं भरायचा, एक गोष्ट लक्षात घ्या, एक दोन गट पडतात. एक गट असा आहे की ज्याला नोकरी पाहिजेतच आहे, म्हणजे त्याला कृषी सेवक व्हायचं आहे, त्याला महाराष्ट्रात तुमची कुठेही जर नंबर लागला तर जाण्याची तयारी असेल तर त्या गटाने एक लक्ष द्यायचं आहे. दुसरा गट ऑलरेडी एखाद्या जॉबवर आहे आणि त्याला असं वाटते जर मला माझ्याच भागात जर ही नोकरी भेटली तर मी करेन. अलग लक्षात, हे असे दोन गट आहेत. मग एक गट आहे ज्याला कुठेही भेटलं महाराष्ट्रात तो जाण्यासाठी तयार आहे, तर त्यानं मात्र काय करायचं आहे, थोडं प्लॅनिंग करायचं. थोडं प्लॅनिंग म्हणजे काय, तर बघा सॉरी, इथं नागपूरला 34, तिथं 22 नाही, तर हे नागपूरला 34, सगळ्यात जास्त नागपूरला आहे. ओके, ऑब्विसली तुम्ही बघसाल नागपूरला फॉर्म जास्त येणार. ओके, तर आता मग असं नको व्हायला की नागपूरला फॉर्म जास्त येणार इथं सांगितलं मग प्रत्येकच जण नाही बाबा नागपूरला फॉर्म जास्त जातील, नागपूरला फॉर्म जास्त जातील, मग नागपूरला कमी येतील, असंही नाही व्हायला पाहिजे. नागपूरला जास्त जागा आहे तिथं सगळेच जण फॉर्म टाकतील, असं जर प्रत्येकाने विचार केला तर मग तिथं फॉर्म कमी येतील आणि दुसरीकडे जास्त येतील. कोणी जर असं तुम्हाला प्रेडिक्शन्स करत असेल की सर फॉर्म इथं भरा, तर मी टोटलीच तुम्हाला सांगतो, मी असो का अजून कोणी व्हिडिओत तुम्हाला सांगत असेल की फॉर्म कुठं भरायचं, ही टोटली जबाबदारी तुमची आहे. आम्ही फक्त काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे. कारण जर मी आज तुला म्हणत आहे नाही तू लातूरला फॉर्म भरून टाक, अलग लक्ष, आज मी एखाद्या मित्रांना नाही तू लातूरला फॉर्म भरून टाक, त्यांना लातूरला भरला आहे, कदाचित त्याला लातूरला मार्क कमी आले आणि इकडला त्याचा कट ऑफ समजा लातूरला त्याला जास्त लागला आणि त्याला खूप जास्त मार्क असून त्यानं जर नागपूरला कट ऑफ कमी लागला तर तो उद्या त्या पर्टिक्युलर व्यक्तीला सर तुम्ही सांगितलं आहे पण मी इथं टाकला होता असं, तर मी काय म्हणत आहे टोटली जबाबदारी तुमची आहे. फक्त मी काही गोष्टीचं इथं प्रेडिक्शन्स करणार आहे आणि कोणी सांगत असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमचं डिसिजन्स घ्यायचं आहे. अलग लक्षात, तुमचा अभ्यास किती आहे. जर मी म्हणतो तुमचा अभ्यास चांगला आहे आणि इथं फक्त 15 जागा आहेत, इथं तुमच्या 15 जागा आहेत, ओबीसी वाल्यां मी म्हणतो लातूर विभागातले जे असतील किंवा आजूबाजूचे जिल्हे असतील त्यांना इथं फॉर्म भरायला पाहिजे. अलग लक्ष, हे माझं ओपिनियन आहे. कारण इथं जर इथं 34 जागा असतील तर 100% तिथं फॉर्म सुद्धा जास्त येणार. कॉम्पिटिशन्स इथं तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरी बोलत आहे, तिथं फॉर्म येणार आणि इथं कट ऑफही वाढू शकतं. आणि असंच झालेलं होतं 2000 याच्या आधी अनुभव आहेत ते, म्हणजे याच्या आधी मित्रांनी काही किंवा जिथं जागा आहे तिथं आणि मग जिथं थोड्या कमी जागा आहेत. आता जागेचं डिफरन्स किती आहे रे, आता जर इथं बघितलं आपण इथं 22 आहे तिथं 21 आहेत, मग यानं काय म्हणा इथं 22 आहेत म्हणून इथं जातो. अलग लक्षात, हां तू इथं विचार करू शकतो ह्या 22 आहेत प्लस इकडल्या 36 आहेत, हां तू याचं कॉम्बिनेशन तुम्हाला करायचं आहे फॉर्म भरताना, हा एक कॉम्बिनेशन तुम्हाला करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता जर तुम्हाला इथं आता बघितलं मी इथं आता अमरावतीला 4च जागा आहेत ओबीसीच्या, किती जागा आहेत जनरल ओबीसीच्या बॉयसाठी 4 जागा आहेत, पण त्याचा जर अभ्यास असेल तर तो इथं 31 जागा बघू शकतो. अलग लक्षात, तो 31 जागा बघू शकतो इथं, बा ह्या 31ही जागा आहेत ना जिथं मला घेण्यासाठी चान्सेस आहेत, ओपनमध्ये माझं सिलेक्शन होईल. अलग लक्षात, पण काय करा की जिथं थोड्या आहेत चांगल्या जागा, जसं आता इथं फक्त 4 जागा आहेत, मग तुम्ही इथं टाकण्याचा प्रयत्न करा. अमरावतीच्या नंतर तुम्हाला एक नागपूर जवळ पडू शकते किंवा मग इथं नाशिक. फक्त एक तयारी ठेवा यार की तुम्हाला कुठेही जायचं आहे आणि तिथं तुम्ही तयारी ठेवा जाण्यासाठी. 3 वर्षानंतर तुम्ही इकडे येताच आहे, तुम्हाला तुमच्या भागामध्ये भेटतेच आहे नंतर. तर फॉर्म भरताना ह्या गोष्टीचं लक्ष घ्यायचं आहे. जर कुठं सपोज आता एखाद्या ठिकाणी 15 आहेत आणि एका ठिकाणी 18 आहेत, तर मी म्हणतो जिथं 15 असेल ते तुमचा एरिया असेल, म्हणजे एरिया म्हणजे तुमचा विभाग असेल तर भरा ना. 3 जागेसाठी तुम्ही काय करत आहात, कारण बघा इथं यांनी 15 दिलेले, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं यांनी किती दिल्या 15 जागा दिल्या आणि इथं किती दिलेल्या आहेत ओपनच्या 24 आहेत, इथं गज 18 जागा आहेत पण इथं 16 आहेत ना रे बाबा. अलग लक्षात, म्हणून तुम्हाला ओपनच्या फॉर्म भरताना लक्षात घ्या ओपनच्या जागा प्लस तुमच्या कॅटेगरीच्या जागा हे कॉम्बिनेशन हे करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आलं लक्षात तुमचं. आय थिंक मला तुम्हाला कळलं असेल की मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की सर फॉर्म कुठं भरायचा. फॉर्म अशा ठिकाणी भरा की जिथं तुमची कॅटेगरीची जागा प्लस तिथं ओपनच्या जागा असतील तिथं कॉम्बिनेशन करून फॉर्म भरा. काही ठिकाणी 2-3 जागा कमी असू शकतात, त्या ठिकाणी रिस्क घ्या. अलग लक्षात, कारण 100% सांगते तिथं 3 जागा कमी आहेत पण तिथं तुम्हाला तेवढे फॉर्म बिन कमी येतील. अलग लक्षात, पण जिथं 4-5 जागा एक्स्ट्रा जास्त आहेत तिथं तेवढे फॉर्म जास्त बिन जातील, हेही लक्षात घ्या. त्याच्यामुळं फॉर्म भरताना मी तुम्हाला हे सांगत आहे की ह्या ज्या मी तुम्हाला आता काही गोष्टी ट्रिक सांगितल्या आहेत त्याचा उपयोग करून तुम्ही फॉर्म भरा. मी पर्टिक्युलर असं सांगूच शकणार नाही, कोणी सांगत असेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. अलग लक्षात, का कारण काय मी सांगेल की नाही ओबीसी वाल्या फक्त इकडेच भरा पाहिजेत आणि कायला सांगेल तू इकडे भर रे भाऊ. अलग लक्षात, पोराने असं डायव्हर्ट केलेलं असेल नाही, माझ्या मनात काय हे तुम्हाला काय माहिती आहे रे.
म्हणजे मला हे सांगायचं की तुम्हाला जे कोणी हे सांगणार असेल त्याच्या मनात काय आहे, तू कोणाला सांगणार आहे? तो तुमच्या का 20-25 पोराला म्हणाल की यार नाही तू इकडेच भर, आणि जे जवळचे त्यांना म्हणाल तू ओबीसीचा नाही तू इथं टाक, मी तिकडे सांगितलंय त्या मित्रांना. असं होऊ शकते ना. फक्त हे आयडिया लक्षात घ्या, तुमची 2-3 जागा कमी असतील तरी चालतील. हा खूपच डिफरन्स असेल, फॉर एक्झाम्पल इथं अमरावतीला 4च येतं जागा इथं ओबीसीच्या, अलग लक्षात, अमरावतीला 4च येतं जागा. आणि मग मी असं नाही म्हणणार की तू अमरावतीला आता तिथं कोल्हापूरला तर 22 येतं, तर मग तू अमरावतीलाच टाक, कारण अरे 4च जागा आहेत, माहिती आहे आपल्याला कॉम्पिटिशन करावं लागेल. टाक ना, जिथं 15-16 आहेत तिथं तुला थोडा जास्त चान्सेस येतं, अलग तिथं टाकून दे बा, अलग लक्षात. तर अमरावतीला 4 जागेसाठी ओबीसीचे येणारच, अलग, कारण तो या जागेसाठी पाहिजे. तर अशा पद्धतीने फॉर्म भरायचा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अलग लक्षात. आणि हे सगळे तुमचे प्रॉब्लेम्स होते जे आज मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि जे प्रॉब्लेम महत्त्वाचा होता की सर आम्ही काय करायचं, तर तुम्ही वेट करा, कम्युनिकेशन्स करा, मी काय लागल्यास तुम्हाला त्याच्यात मदत करतो हे. आणि या अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना विचारा की सर कृषी या विषयामध्ये सगळेच अंतर्भूत असतील, त्यांनी जर त्यांचा एक डिक्लेरेशन्स केलं किंवा एक शुद्धीपत्र काढलं किंवा कृषी या विषयामध्ये सर्व डिग्र्यांचा समावेश होतो असं केलं, तर तुम्ही बिंदास फॉर्म भरा, अभ्यास करा. नाही तर काय आता डायलेमा स्थिती सध्या आहे की कोणी म्हणतं सर आम्ही फॉर्म तर भरतो, पण मग जर आमचं पुढं सिलेक्शनच जर नाही केलं तर मग कसं. म्हणून म्हणत आहे 2-4 दिवस अजून वेळ आहे, आपल्याला वेळ आहे, फॉर्म भरू शकता तुम्ही. ओके, तर आपण इथं आज थांबू मित्रांनो, लवकरच आपला विकास योजना पार्ट 2 लवकरच घेऊन येऊ. ओके, आज इथंच आपण थांबू. तर थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ओके.